स्क्रीन दिसते? येस सर. हो सर. आपण थोडीशी क्विक रिव्हिजन पाहू आणि मग चालू करू आपलं जिथून बाकी राहिलं होतं तिथून. परत नको हे व्हायला, आठवण पडून म्हणजे विसरला असाल तुम्ही काही गोष्टी. तर आपण ग्राफ पाहिलं होतं. तर ग्राफ काय होतं? ग्राफ काय होतं? एजेसचा आणि व्हर्टायसेसचा सेट, जी ऑर्डर पेअर घ्यायची एजेसच्या सेटची आणि व्हर्टायसेसची एज म्हणजे व्हर्टायसेसची. आता याच्यात काही कंडिशन आहे व्हर्टायसेसच्या सेटवर आणि एजच्या सेटवर. अशा त्या कंडिशन सॅटिस्फाय केल्या तर जी ऑर्डर पेअर आहे व्ही ऑफ जी आणि ई ऑफ जी, तर त्याला काय म्हणायचं? ग्राफ म्हणायचं. आता व्ही ऑफ जी हा व्हर्टायसेसचा सेट आहे, पण कंडिशन महत्वाची काय असती? तो व्हर्टायसेसचा सेट काय असावा लागतो? नॉन एम्प्टी असावा लागतो. आणि दुसरी एजच्या सेटवर काय कंडिशन असती? तर एजची सेट काय असती की अनऑर्डर्ड पेअर पाहिजे. पण ह्या सेटमध्ये आणखी महत्वाचं काय की डिस्टिंक्ट नसले तरी चालतात, रिपीट झाले तरी चालतात. आणि त्याचे जे एंड पॉइंट आहेत, थोडक्यात त्याचे जे ऑर्डर पेअरचे जे म्हणजे त्या एजचे एंड पॉइंट आहेत ते कोणत्या सेटमध्ये पाहिजे? व्हर्टायसेसच्या सेटमध्ये पाहिजे. ह्या दोन कंडिशन म्हणजे नॉन एम्प्टी पाहिजे आणि ह्या अनऑर्डर पेअर ह्या व्हर्टायसेसच्या त्याचे एंड पॉइंट व्हर्टायसेसच्या सेटमध्ये असेल तर या गोष्टीला किंवा या स्ट्रक्चरला काय म्हणायचं? ग्राफ म्हणायचं. हे पाहिलं होतं. आणखी आपण वेगवेगळं पाहिलं होतं, वेगवेगळे ग्राफचे एक्झाम्पल पाहिले होते, काही डेफिनेशन पाहिल्या होत्या. एज म्हणजे काय? तर आपण आणखी काय एक्झाम्पल पाहिले होते. तुम्हाला एखादा ग्राफ दिला पिक्टोरली, तर त्या ग्राफ वरून तुम्ही काय काढू शकता? म्हणजे ह्या व्हर्टायसेसचा आणि एजचा सेट काढू शकता, म्हणजे हा ग्राफ काढू शकता या प्रकारचा. किंवा रिव्हर्स वे, जर तुम्हाला व्हर्टायसेसचा आणि एजचा सेट दिला तर त्याच्यावरून तुम्ही काय करू शकता? व्हर्टायसेसचा आणि एजचा सेट दिला तरी तुम्ही काय करू शकता? ग्राफ ड्रॉ करू शकता. हे पाहिलं होतं. त्याच्यानंतर काय आपण टर्म पाहिल्या होत्या, फायनाईट ग्राफ आणि इनफायनाईट ग्राफ. फायनाईट ग्राफ म्हणजे काय असतो? ज्या ग्राफ मध्ये एजेस आणि व्हर्टायसेस हे दोघंही फायनाईट असतील तर त्याला काय म्हणायचं? फायनाईट ग्राफ. दोघांपैकी एक जरी इन्फायनाईट असलं तरी त्याला फायनाईट ग्राफ म्हणायचं नाही. दोघांपैकी एक जरी इन्फायनाईट असलं तर त्या ग्राफला नाव काय आहे? इन्फायनाईट ग्राफ. त्याचे आपण एक्झाम्पल पाहिले होते आणि काही आपण टर्म पाहिल्या होता. ही पहा, मी इंड व्हर्टायस सिस्टम आधीच वापरली डेफिनेशन. ऍक्च्युअली तिथं नव्हती ती, पण मी वापरली. आता डेफिनेशन काय आहे? इंड व्हर्टायसेस म्हणजे काय? एखादा जर एज घेतला, त्या एज ज्या व्हर्टायसेसला अटॅच आहे ते जे व्हर्टायसेस आहे, दोन व्हर्टायसेसला अटॅच असणार ना ती, कदाचित ते सेम पण असू शकतात, त्याला आपण लूप म्हणतो. मग हे जे इंड ज्या व्हर्टायसेस जी एखादी एज ज्या व्हर्टायसेसला अटॅच आहे त्याला काय म्हणायचं? इंड व्हर्टायसेस. आणि त्या एजला काय म्हणायचं? की एज जॉईनिंग व्हर्टायसेस यू अँड व्ही. आता दुसऱ्या भाषेत असं पण म्हणतात, एखादी एज जर यू आणि व्ही ला जॉईन करत असेल तर त्याला म्हणायचं एज ई इज इन्सिडेंट ऑन व्हर्टायसेस यू ॲज वेल ॲज यू अँड व्ही असं. किंवा एज ई इज इन्सिडेंट ऑन व्हर्टेक्स यू ॲज वेल ॲज व्हर्टेक्स व्ही असंही वाचता येतं. हे एक महत्वाचं आहे. आता दुसरं, दोन व्हर्टायसेस ऍडजेसंट कधी म्हणता येतात? दोन व्हर्टायसेस ऍडजेसंट कधी म्हणता येतात? जर त्यांच्यात एखादी एज असेल. दोन व्हर्टायसेस मध्ये जर एज असेल तर त्याला काय म्हणायचं? ऍडजेसंट व्हर्टायसेस. त्याच्यानंतर लूप किंवा सेल्फ लूप काय असतं? जर ग्राफ मध्ये त्या एजचे इनिशियल पॉइंट आणि इनिशियल पॉइंट म्हणजे दोन एंड पॉइंट हे जर सेम असतील तर त्याला काय म्हणायचं? सेल्फ लूप म्हणायचं. म्हणजे असा जर ग्राफ असेल तुमचा, याच्यात ही जी एज दिसती हा काय आला? सेल्फ लूप आला. पाहिलं होतं. त्याच्यानंतर पॅरलल एजेस पाहिले होते किंवा मल्टिपल एजेस, दोन नाव आहे त्याला. म्हणजे काय? जर रिपीट होत असेल एज आहे, म्हणजे दोन पॉइंट जर रिपीट होत असतील, सपोज असा ग्राफ आहे, हा असा ग्राफ आहे, तर याच्यात हे दोन ज्या आहेत एजेस E1 आणि E2 ह्याच्या दोन काय आहेत? पॅरलल एजेस. त्याच्यानंतर
सिंपल ग्राफ म्हणजे काय? ज्या ग्राफ मध्ये मल्टिपल एजेस पण नाही आणि सेल्फ लूप पण नाही किंवा लूप पण नाही, त्याला काय म्हणायचं? सिंपल ग्राफ म्हणायचं. आपल्याला येणार आहे आजच्याच लेक्चर मध्ये येईल पुढे त्याचं हे. सर भावना पाटीलला जॉईन करा. ऑटोमॅटिक होतं जॉईन करायची काही गरज नाहीये. मी प्रत्येकाला अलाउ केलेलं आहे. एकदा त्यांना कट करून हे करायला लावा. मला रिक्वेस्ट पण पडत नाही की त्यांना जॉईन करा. ज्याच्याकडे मायक्रोसॉफ्ट टीमचं ऍप आहे तो जॉईन होऊ शकतो. ग्राफ पी आणि क्यू व्हर्टायसेस असतील, सॉरी पी व्हर्टायसेस आणि क्यू एजेस असतील तर त्यांना काय म्हणतात? पी क्यू ग्राफ म्हणतात. अ ग्राफ विथ पॅरलल एजेस इज कॉल्ड मल्टिपल ग्राफ किंवा मल्टी ग्राफ म्हणतात. ज्या ग्राफ मध्ये पॅरलल एजेस असतील ती. ही डेफिनेशन लिहू नका. बुक बदललं की डेफिनेशन बदलते, पण ही काही बुक मध्ये ही डेफिनेशन आहे, काही बुक मध्ये ही डेफिनेशन आहे, पण आपण जे शिकतोय ना ज्या बुक मधून त्या बुक मध्ये रेफरन्स बुक मध्ये ही डेफिनेशन नाही, त्याच्यामुळे आपण ते शिकणार नाही. ज्या ग्राफ मध्ये एजेस नसतात त्या ग्राफला काय म्हणतो आपण? नल ग्राफ म्हणतो. ही पण डेफिनेशन कन्सिडर करू नका. ही पण या बुक मध्ये नाहीये ती डेफिनेशन, माझ्याकडून चुकून लिहिली गेलेली आहे. मी कोणत्या चुकीच्या भलत्या पुस्तकावर विश्वास ठेवतो, त्याच्यामुळे कधी कधी होतं तसं, मग करेक्ट करावं लागतं स्वतःला. एखाद्या ग्राफ मध्ये किती व्हर्टायसेस आहे त्याला काय म्हणायचं? त्या ग्राफची ऑर्डर म्हणायचं. त्या ग्राफची काय म्हणायची? ऑर्डर म्हणायचं. आता पहा, आपण एक एक्झाम्पल घेऊन पुन्हा सगळं रिपीट करू. सगळं पुन्हा काय करू? रिपीट करू. फक्त आता हे डेफिनेशन पटकन पुन्हा हे करायचं. डिग्री ऑफ व्हर्टेक्स म्हणजे काय? की व्हर्टेक्स वर किती एजेस इन्सिडेंट झालेत त्याला काय म्हणायचं? डिग्री ऑफ व्हर्टेक्स. त्यालाच कधी कधी काय म्हणतात? व्हॅलेन्सी पण म्हणतात. व्हॅलेन्सी किंवा डिग्री ऑफ व्हर्टेक्स. आता एक आपण कन्व्हेन्शन करणार आहे. सपोज हा जर ग्राफ असेल असा, ही व्हर्टेक्स असेल व्ही, यू, व्ही आणि डब्ल्यू असेल, तर ह्या व्ही ची डिग्री आपण किती कन्सिडर करणार आहे? त्याच्यावर किती एजेस इन्सिडेंट झालेत? ही एक झाली, ही एक झाली आणि ही एक झाली. पण जर लूप असेल तर आपण 2 इन्सिडेंट धरणार आहे. त्याच्यामुळे डिग्री ऑफ ह्या व्हर्टेक्सची किती झाली? ह्या 2 एजेस, म्हणजे त्याच्यावर किती एजेस इन्सिडेंट झालेत, आणि लूपच्या 2 म्हणजे याची डिग्री किती झाली? टोटल 4 झाली. असं करणार आहे आपण. त्याच्यानंतर पेंडंट व्हर्टेक्स. पेंडंट व्हर्टेक्स म्हणजे काय असतं? की ज्या व्हर्टेक्सची डिग्री 1 असती त्याला काय म्हणायचं? पेंडंट. कानातलं जसं असतं ना, एका साईडनीच असतं आणि एका साईडने लोंबकळलेलं असतं खाली, त्यालाच पेंडंट व्हर्टेक्स म्हणायचं. त्याच्यावरूनच नाव पडलेलं आहे. आयसोलेटेड व्हर्टेक्स म्हणजे काय? की ज्या ग्राफची डिग्री ज्या व्हर्टेक्सची डिग्री 0 आहे त्याला काय म्हणायचं? आयसोलेटेड व्हर्टेक्स. ज्या ग्राफची डिग्री ज्या व्हर्टेक्सची डिग्री ऑड आहे त्याला काय म्हणायचं? ऑड व्हर्टेक्स. ज्या ग्राफची डिग्री ज्या व्हर्टेक्सची डिग्री इवन आहे त्याला काय म्हणायचं? इवन व्हर्टेक्स म्हणायचं. आता आपण काय करू? एक्झाम्पल पाहू सगळं, प्रत्येक एक्झाम्पल पाहू. एकच एक्झाम्पल पाहू, त्याच्यात बरंच सारं कव्हर करण्याचा प्रयत्न करू आपण. काय काय आहे ते. हे घेऊ. हे एक्झाम्पल घेऊ आपण. याला नाव पण देऊ आपण. V1, V2, V3, V4 आणि V5. याला नाव देऊ आपण एज E1, E2, E3, E4, E5 आणि E6 हे नाव दिले. आता मला सांगा, आपण वन बाय वन पाहिलं होतं, त्याच्यातलं तुम्ही मी विचारतो ते सांगायचं. एज E1 चे एंड व्हर्टायसेस काय सांगा बरं? एज E1 चे एंड व्हर्टायसेस काय?
काय आवाज येतोय माझा? V1 and V3. हो सर. काय आहे E1 चे इंड व्हर्टायसेस काय आहे V1 आणि V3. आपण असं म्हणू शकतो ना आणखी प्रकारे की E1 ही एज V1 आणि V3 या व्हर्टायसेसला सॉरी V1 ऑलरेडी दिलेला आहे. इथं काय पाहिजे V2. सर त्यांचं जॉईनच होत नाही, लॉबीच म्हणतंय केव्हाच. हो सर. करा सांगा बरं जॉईन करायला. मी सगळ्यांना परवानगी दिलेली आहे. एव्हरीवन. बाकी कोणाला सांगितलं का जे जॉईंट आहेत त्यांना? हे बघा इथं प्रत्येकाला हु कॅन बायपास द लॉबी, एव्हरीवन. ज्याच्याकडे मायक्रोसॉफ्ट टीम अवेलेबल आहे तो लॉबी बायपास करू शकतो. नेसेसरी नाही तुमचं अकाउंट असो अगर नसो. कुणाला लॉबी दाखवते त्यांना जॉईन करायला सांगा लवकर. होतंय का? एक तर लेफ्ट झालं आणखी. माझ्याकडं तर काहीच आहे ना. एक्झाम्पल होतं आपलं. तर E1 चे एंड व्हर्टायसेस कोणते होते? V2 आणि V3. किंवा आपण असं म्हणू शकतो की E1 ही एज V2 आणि V3 ला जॉईंट करते. किंवा असं म्हणू शकतो E1 ही एज V2 आणि V3 या व्हर्टायसेसवर इन्सिडेंट होते. हे असं म्हणू शकतो. आता मला सांगा बरं V2 आणि V4 हे ऍडजेसेंट आहेत का व्हर्टायसेस? V2 आणि V4, हा V4 आणि हा V2 ऍडजेसेंट आहेत का? नाही का? ऍडजेसेंट कधी म्हणतो आपण? ज्यावेळेस त्यांच्यात एज असेल डायरेक्ट तर त्याला काय म्हणतो? ऍडजेसेंट म्हणतो. V2 आणि V4 मध्ये डायरेक्ट एज आहे का? नाही. V2 आणि V3 ऍडजेसेंट आहेत का? हो सर. हो सर. बरोबर. इथं लूप आहे का या ग्राफ मध्ये? जी नाव देतो ग्राफला ती. लूप आहे का ग्राफ मध्ये? हो. आहे. कोणता लूप आहे? म्हणजे कोणतं आहे लूप? E5. त्याला कोणती एजेस E5 आहे. पुढं पॅरलल एजेस आहे का? किंवा मल्टिपल एजेस त्यांनाच नाव आहे का? कोणत्या दोन एजेस मल्टिपल आहेत किंवा पॅरलल आहेत? E2 आणि E3 बरोबर. E3. E2 आणि E3 ह्या दोन काय आहेत? पॅरलल एजेस आहेत. हा सिंपल ग्राफ आहे का? सिंपल ग्राफ म्हणजे काय? ज्या ग्राफ मध्ये एजेस लूप आणि पॅरलल एजेस नाहीत अशा ग्राफला काय म्हणायचं? सिंपल ग्राफ. मग हा सिंपल ग्राफ आहे का? नो सर. नाही. हा सिंपल ग्राफ नाही. हा ग्राफचं कसं वाचता येतं? आपण कसं म्हणतो? PQ ग्राफ म्हणतो ना. PQ ग्राफ म्हणजे काय? P व्हर्टायसेस आणि Q एजेस. मग हा PQ कसं वाचता येईल सांगा बरं? किती व्हर्टायसेस आपल्याकडं? 5. V5 आहे ना लास्टचा. आणि एजेस किती आहे? 6. ही लास्टची एजेस 6. म्हणजे हा 5, 6 हा ग्राफ आला.
याला असं रीड करता येतं. हे झालं. आता आणखी ह्या ग्राफची ऑर्डर काय आहे? Five. ऑर्डर Five. ऑर्डर म्हणजे काय? नंबर ऑफ व्हर्टायसेस. किती नंबर ऑफ व्हर्टायसेस? Five. 5. 5. म्हणजे या ग्राफची ऑर्डर किती आली? 5 आली. हा फायनाइट ग्राफ आहे का इन्फायनाइट ग्राफ आहे? Finite graph आहे. फायनाइट का? Finite graph. त्याच्यात एजेस आणि व्हर्टायसेस या सगळ्या काय आहेत? फायनाइट आहे. आता आपण डिग्री पाहू. कोणत्या डिग्री काढू आपण? 2 याची काढू. डिग्री ऑफ V5 किती येईल? डिग्री ऑफ V5 सांगा बरं. डिग्री ऑफ V5 आणि डिग्री ऑफ V3 काढू. V5 ची डिग्री किती येईल? 3. Three. V5 वर किती एजेस आहेत? E4, E4, E6 आणि E5. पण आपण एक कन्व्हेन्शन घेतलं होतं, जर लूप असेल तर 2 काउंट करायचे. मग V5 वर किती लूप आहेत? एक E5 आहे. मग त्या E5 ला 1 न काउंट करता किती करायचं? 2 दोन. करायचं. म्हणजे V5 ची डिग्री किती आली? 4 आली. हे कन्व्हेन्शन आपण पाहिलं होतं ना. कन्व्हेन्शन त्यासाठीच पाहिलं होतं. V3 किती आहे? 4. 4 आहे. 4 आहे. डिग्री ऑफ V4 3. 3 आहे. बरोबर. 3. आता आणखी डिग्री झालं. पेंडंट व्हर्टेक्स आहे का कोणता? पेंडंट व्हर्टेक्स V2. एका आणि एका साईडनी नाही, म्हणजे ज्याची डिग्री 1 आहे त्याला काय म्हणायचं? पेंडंट व्हर्टेक्स. कोणत्या याची डिग्री 1 आहे? V2. आहे का काय? V2 ची डिग्री किती आहे? 1 आहे. त्याच्यामुळे पेंडंट व्हर्टेक्स कोणता आला? V2 आला. आयसोलेटेड वेक्टर आहे का याच्यात? V1. आयसोलेटेड व्हर्टेक्स कोणता आहे? V1 आहे. ज्याची डिग्री 0 असते त्याला काय म्हणायचं? आयसोलेटेड व्हर्टेक्स. आता याच्यातले मला ऑड डिग्रीचे आणि इव्हन डिग्रीचे व्हर्टेक्स सांगा बरं. ऑड डिग्रीचे हे जे आहे त्याच्याकडे, आपल्याकडे कोणते? हे एक आहे, हा एक आहे, हा एक आहे आणि उरलेले पण काढू आपण. आता मला सांगा V1 व्हर्टेक्सची डिग्री किती आहे? 0. त्याच्यावर 0 एजेस आहे. ती इव्हन आला का ऑड आला का काहीच नाही आलं? कोणता व्हर्टेक्स आला? E1. इव्हन 0 हा इव्हन असतो ना, त्याच्यामुळे V1 हा इव्हन वेक्टर आहे. V2 हा Odd. ऑड आहे ना, त्याची डिग्री 1 आहे, ती ऑड आहे. V3 E1 आहे. इव्हन आहे. V4 ऑड V5 Odd आहे. V5 काय आहे? इव्हन आहे. इव्हन आहे. इथपर्यंत कळलं तुम्हाला? आपण जवळजवळ सगळ्या डेफिनेशन क्लिअर केल्या एका एक्झाम्पलने. खूप झाल्या असतील थोड्याफार, म्हणजे ऑलरेडी झालेलं आहे, फक्त रिव्हिजन घेतली आपण त्याची. झालं. आता हँडशेकिंग लेमा काय सांगतो? हँडशेकिंग लेमा काय सांगतो की तुम्ही ह्या जे ग्राफ आहे, ह्या ग्राफच्या सगळ्या डिग्रीची ऍडिशन करा. प्रत्येक व्हर्टेक्स घ्या, त्याची डिग्री काढा आणि त्याची ऍडिशन करा. ती डिग्रीची जी ऍडिशन आहे ही किती असती? 2 टाइम्स एज असते. आपण हे पण व्हेरीफाय करू. हा हँडशेकिंग लेमा काय सांगतो? हँडशेकिंग लेमा असं सांगतो की तुम्ही प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री काढा. आता डिग्री ऑफ मी 1 बाय 1 करतो. डिग्री ऑफ V1 किती आहे? V1 व्हर्टेक्सची डिग्री 0. मी कलर चेंज करतो. डिग्री ऑफ V1 व्हर्टेक्सची डिग्री किती आहे? 0 आहे. V1 ची डिग्री किती आहे? V1 ची 0 आहे. V2 ची किती आहे? 1. V3 ची 4. V4 ची 3. V5 ची 4. सगळ्यांची जर ऍडिशन केली तर किती आली? 12 आली. आता हँडशेकिंग लेमा काय सांगतो? तुम्ही सगळ्या डिग्रीची जी ऍडिशन केली ही नथिंग बट काय असते? 2 टाइम्स एजेस असते. म्हणजे 2 टाइम्स एजेस. एजेस किती काढा बरं आपल्या या ग्राफ मध्ये? 6. बरोबर आहे का ते? 12 इज इक्वल टू हो सर.
हो सर. 12 इज इक्वल टू 2 टाइम्स नंबर ऑफ एजेस. नंबर ऑफ एजेस किती आहे? 6 आहे. म्हणजे हा हँड शेकिंग लेमा असं सांगतो. आणखी पुढे आपण एक हँड शेकिंग लेमाच्या पुढे आणखी रिझल्ट पाहिला होता. तो रिझल्ट काय होता कोण सांगेल? आठवतंय कोणाला? प्रूफ पण केला होता आपण त्याचा. काय होतं? काय होतं? कोणताही ग्राफ घ्या, त्याच्यात जे ऑड डिग्रीचे व्हर्टायसेस आहेत ना, ते नंबरनी किती असतात? इव्हन असतात. काय असतात? परत एकदा स्टेटमेंट आहे का? कोणताही ग्राफ घ्या, कोणताही, सिंपल घ्या, सिंपल नसला तरी चालेल, काय अडचण नाही. कोणताही ग्राफ घ्या, त्याच्यात जे ऑड डिग्रीचे व्हर्टायसेस असतात ना, ते नंबरनी किती असतात? इव्हन असतात. म्हणजे कसं? आता हे ग्राफ पहा, ह्या ग्राफ मध्ये आपण प्रत्येकाची डिग्री काढलेली, त्याच्यातले ऑड व्हर्टायसेस किती आहे? 2 आहे. म्हणजे इव्हन नंबरनी किती आले? इव्हन आले. हा आपण रिझल्ट पाहिला होता. खूप हा गेला असेल तुमच्या डोक्यात. त्याच्यानंतर आपण सबग्राफची डेफिनेशन पाहिली होती. सबग्राफची डेफिनेशन काय आहे? सबग्राफची डेफिनेशन काय होती? सबग्राफ आपण बरेच डिस्कशन केलं होतं ना याच्यावर. सब म्हणजे काय? ऑफलाईन केलं होतं मात्र क्लासमध्ये. सबग्राफ म्हणजे काय? सब म्हणजे त्याच दिलेल्या ग्राफचा पार्ट. सबग्राफ म्हणजे काय? त्याच दिलेल्या ग्राफचा पार्ट. म्हणजे जो सबग्राफ असेल त्याचा जो व्हर्टायसेसचा सेट असेल तो ओरिजिनल ग्राफच्या व्हर्टायसेसचा सबसेट असणार. जो सबग्राफचा एजचा सेट असेल तो ओरिजिनल ग्राफच्या एजच्या सेटचा सबसेट असणार. ही कंडिशन झाली. पण हे पण पूर्ण नाहीये. का? कारण तुम्ही जर नुसते एज घेतले आणि त्याचे नुसते एज घेतले आणि त्या एजचे एंड व्हर्टायसेस तुम्ही सबग्राफ मध्ये नाही घेतले तर तो ग्राफच होणार नाही ना. म्हणजे तुम्हाला ते ग्राफ कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? ते एजेस पण काय करावं लागतील तुम्हाला? त्याच्या व्हर्टायसेस पण काय करावं लागतील? घ्यावं लागतील. म्हणजे साध्या भाषेत कसं की तुमच्याकडे हा ग्राफ आहे, सपोज जी हा ग्राफ आहे, त्याच्यात जी ग्राफ मध्ये व्हर्टायसेस आपण काय म्हणू? ए बी सी डी असे व्हर्टायसेस म्हणू. एजेस काय घेऊ आपण? इथं असेच घेऊ, ए बी, ए सी आणि ए डी हे एजेस घेऊ आपण. हे एजेस घेतले. आता जो तुमचा सबग्राफ असणार आहे त्याचा सबग्राफला मी काय नाव देतो? G1 नाव देतो सबग्राफला. तर त्याचा व्हर्टायसेस ग्राफ आला म्हणजे त्याचा व्हर्टायसेसचा सेट आला आणि एजचा सेट आला. आता ह्याचा जो व्हर्टायसेसचा सेट आहे ह्या सेटचा सबसेट असणार आहे. मग कोणता घ्यायचा? कोणता घ्यायचा सांग? कोणता घ्यायचा? ह्याचा सबसेट कोणता सांगा एखादा? BC. BC घेऊ आपण. याचा एजचा सेट काय घ्यावा लागेल? एजचा सेट काय घ्यावा लागेल? जर तुम्हाला BC घ्यायचा असं, BC घेतला सपोज आपण. आता हा ग्राफ काढू आधी आपण हा ग्राफ काढू, मग तुमच्या लक्षात येईल की सबग्राफ काय असावं लागेल. हा ग्राफ काढला, 4 व्हर्टायसेस ए बी सी डी. ए हा बी ला जॉईंट आहे, ए हा सी ला जॉईंट आहे, ए ला डी जॉईंट, ए ला हा आहे. आता मला सबग्राफ काढायचा आहे. माझ्याकडे कोणते आहेत? फक्त बी आणि सी आहेत हे सबग्राफ मध्ये. याचा सबसेट आहे. आता मला एज कोणती घ्यावा लागेल? मी जर एज ही घेतली, ए बी एज घेतली तर चालेल का? ए बी एज घेतली तर माझी ही एज येईल. पण माझा हा ए या सेट मध्ये आहे का? नाही. त्याच्यामुळे मला ए बी एज घेता येणार नाही, एसी पण घेता येणार नाही. कारण मी जर एसी घ्यायला गेलो तर मला ही रेश मारावं लागेल. पण ए माझा सेट मध्ये नाही, ही पण चालणार नाही. मग मला एडी घेता येईल का? एडी पण नाही घेता येईल, कारण डी या सेट मध्ये नाहीच आहे ना. त्या याच्यात नाहीच आहे, या सेट मध्ये डी नाहीच आहे. त्याच्यामुळे मग मला एज घेता येईल का कोणतीच? नाही. मग मला हा एजचा सेट काय करावा लागेल? एमटी घ्यावा लागेल. मला एजचा सेट काय करावा लागेल? एमटी घ्यावा लागेल. आणि तो परवानगी
ग्राफ मध्ये एजचा सेट एम्प्टी घ्यायला, पण व्हर्टायसेसचा सेट एम्प्टी घेता येत नाही. आपण हे एक्झाम्पल पाहू. हे जर थोडं गोंधळाचं वाटत असेल तर हा ग्राफ घ्या. हा ग्राफचा हा सब ग्राफ येईल का? येतो हो का? सर. कारण याच्या ए ई बी याच्याच व्हर्टायसेसचे हे आहेत आणि याच्या जे एजेस घेतल्या ए ई ह्याच्यात आहे, ई बी याच्यात आहे आणि बी ए याच्यात आहे, म्हणजे ए बी आहे. त्याच्यामुळे हा सबग्राफ आला. हा येईल का याचा सबग्राफ? हो सर. तो पण येतोय. हो हा येईल सर. का? के येईल का जीचा सबग्राफ? हो सर. हो सर. हो सर. येईल का? नाही सर. नाही नाही सर. नाही सर. नाही यायचं ना. नाही हो नाही. सर. एसी पॉइंट आहेत, एसी पॉइंट आहेत, पण एसी मूळ याच्यात एजेस नाही ना. मूळ याच्यात एसी एजेस नाही, त्याच्यातलेच एजेस पाहिजे. एसी एजेस याच्यात नाही, म्हणजे सबसेटच येणार नाही एजचा सेट. पाहिलं होतं आणि या काही नोट पाहिल्या होत्या. मी याच्यात काय आता जात नाही, फक्त याच्यातल्या 2 नोट घेतो की एज डिसजॉइंट ग्राफ आणि व्हर्टेक्स डिसजॉइंट ग्राफ. आधी व्हर्टेक्स डिसजॉइंट ग्राफ पाहू. व्हर्टेक्स डिसजॉइंट सबग्राफ, एखादा ग्राफ असेल आणि त्याचे 2 सबग्राफ असतील, G1 आणि G2 नावाचे. G हा ग्राफ आहे आणि त्याचे 2 सबग्राफ आहे, G1 आणि G2 नावाचे. हे 2 व्हर्टेक्स डिसजॉइंट कधी असतील? हे 2 व्हर्टेक्स डिसजॉइंट कधी असतील? ज्यावेळेस कॉमन. बरोबर, ज्यावेळेस त्यांच्यात कोणताही व्हर्टेक्स कॉमन नसेल त्यावेळेस. म्हणजे मी असं म्हणू शकतो ना, याचा व्हर्टेक्स, आता एक पहा, याचे व्हर्टेक्स आणि याचे व्हर्टेक्स सेम पण असू शकतात ना. का? कारण हे जी चे सबग्राफ आहे, आपण ग्राफच्या बाबतीत नाही बोलू, सबग्राफच्या बाबतीत बोलतोय. म्हणजे हे जे व्हर्टेक्स असतील G1 चे आणि व्हर्टेक्स असतील G2 चे, यांच्यात काय असायला पाहिजे? एक कुणीच कॉमन नसायला पाहिजे, म्हणजे यांचं इंटरसेक्शनचं काय पाहिजे? फाय पाहिजे. एज डिसजॉइंट म्हणजे काय? एज कॉमन नको. कोणतीही एज कॉमन नको. दोन्ही ग्राफ मध्ये कोणतीही जर एज कॉमन नसेल तर त्याला काय म्हणायचं? व्हर्टेक्स एज एज डिसजॉइंट डिसजॉइंट ग्राफ म्हणायचं. आणि आणखी एक आपण एक महत्वाची नोट पाहिली असते की एज डिसजॉइंट हा व्हर्टेक्स डिसजॉइंट असतो का व्हर्टेक्स डिसजॉइंट एज डिसजॉइंट असतो? काय असतं? तर एज डिसजॉइंट जर असेल तर तो व्हर्टेक्स डिसजॉइंट असतो. एज डिसजॉइंट जर असेल तर तो व्हर्टेक्स डिसजॉइंट असतो. पण व्हर्टेक्स डिसजॉइंट जर असेल तर नेसेसरी नाही, तो काय असेल? एज डिसजॉइंट असेल. सॉरी, उलट ते सांगितलं ना मी. व्हर्टेक्स डिसजॉइंट जर असेल तर तो एज डिसजॉइंट असावाच लागतो. पण एज डिसजॉइंट जर असेल तर नेसेसरी नाही, तो काय असेल? व्हर्टेक्स डिसजॉइंट असेल. सर कारण व्हर्टेक्स नाही समजली, परत समजा. कोणतं? 7 नंबरची ना. म्हणजे मला सांगायचं काय, जर तुमचा ग्राफ हा व्हर्टेक्स डिसजॉइंट असेल तर तो एज डिसजॉइंट असणारच आहे. पण एज डिसजॉइंट जर असेल तर तो काय नसणार आहे? व्हर्टेक्स डिसजॉइंट नसणार आहे. आपण या एक्झाम्पल वरून समजून घेऊ. हा ग्राफ व्हर्टेक्स डिसजॉइंट आहे का? कोणता गेला? हा ग्राफ आणि हा ग्राफ व्हर्टेक्स डिसजॉइंट आहे का? एच आणि क्यू सबग्राफ आहे ना जी चे. हे आपण सबग्राफच्या बाबतीत चेक करायचे. व्हर्टेक्स डिसजॉइंट आहे का? म्हणजे दोघांचे व्हर्टेक्स डिफरंट आहे का? एकही व्हर्टेक्स कॉमन नको. नाही सर. याच्यात व्हर्टेक्स कॉमन आहेत ना ए आणि बी, त्याच्यामुळे हा नॉट व्हर्टेक्स डिसजॉइंट. हा एज डिसजॉइंट आहे का? हे 2 ग्राफ एज डिसजॉइंट आहे का? नाही सर. आहे ना. नाही सर. एखादी एज कॉमन आहे का याच्यात? याच्यात पहा, एई एज आहे, याच्यात नाहीये. याच्यात ए बी एज आहे, याच्यात नाही. याच्यात ई बी एज आहे, याच्यात नाही. त्याच्यामुळे सगळं डिसजॉइंट आलं ना. कोणती एज कॉमन आहे का दोघांच्यात? सेम आहेत का एज? व्हर्टेक्सचा विचार नाही करायचा एज डिसजॉइंटला, फक्त कशाचा करायचा? एजचा. म्हणजे हा काय आला? एज डिसजॉइंट. डिसजॉइंट. म्हणजे जी 7वीतला एक पार्ट आहे की एज डिसजॉइंट जर असेल तर तो व्हर्टेक्स डिसजॉइंट असेल हे सांगता येत नाही. म्हणजे तर तेच करतोय ना. हा ग्राफ काय आहे? एज डिसजॉइंट आहे, पण हा काय नाहीये? नॉट
व्हर्टेक्स डिसजॉइंट. हे लक्षात आलं? हो सर. त्यातला एक part. आता दुसरा पार्ट काय सांगतोय इथं? दुसरा पार्ट काय सांगतोय की जर तुमचा ग्राफ हा व्हर्टेक्स डिसजॉइंट असेल तर एज डिसजॉइंट असावाच लागेल. व्हर्टेक्स डिसजॉइंट जर असेल तर तो काय असावा लागतो? एज डिसजॉइंट असावाच लागतो. का? जर तुमचा व्हर्टेक्सच कॉमन नाही तर एज कॉमन येईल का? एज मध्ये इंड व्हर्टायसेस असावं लागतात आणि ते इंड व्हर्टायसेस हे व्हर्टायसेसच्या सेट मध्ये असावं लागतात. आता जर तुमचा व्हर्टेक्सच कॉमन नाहीये तर तुमचे जे एज आहे त्याचे इंड पॉइंट तर कॉमन येतील का? नाही यायचे. रफली लक्षात येतंय का थोडस? हो. म्हणजे तुमच्या व्हर्टेक्स सेट मध्ये तुमचे एजेसच नाहीये. आता जर एजेसच कॉमन नाही तर त्यांना जॉईंट करणारी एज तरी कशी कॉमन असेल? त्याच्यामुळं व्हर्टेक्स डिसजॉइंट जर असेल तर तो काय नसतो, तो गॅरंटेड. म्हणजे व्हर्टेक्स डिसजॉइंट असेल तर तो एज डिसजॉइंट गॅरंटेड असतो. पण एज डिसजॉइंट जर असेल तर नेसेसरी नाही, तो काय असतो? व्हर्टेक्स डिसजॉइंट असतो. हे पाहिलं होतं. त्याच्यानंतर स्पॅनिंग सबग्राफ पाहिलं होतं. स्पॅनिंग सबग्राफ काय असतं? फक्त की हा जो ग्राफ आहे त्याचे व्हर्टायसेस स्पॅनिंग सबग्राफ मध्ये पाहिजे. एजेस कमी असले तरी चालतात, जास्त नको, कारण सबग्राफ आहे. म्हणजे स्पॅनिंग सबग्राफ हा सबग्राफच आहे, फक्त त्याच्यात एक्स्ट्रा कंडिशन काय आहे की ज्या ओरिजिनल ग्राफचे व्हर्टेक्स आहे तेच व्हर्टेक्स त्या स्पॅनिंग सबग्राफ मध्ये पाहिजे. मग एजेसचं काय नाही, कमी करू शकता, तेवढंच ठेवू शकता, वाढवायच्या नाही, कारण सबग्राफ आहे. एक स्पॅनिंग सेटची स्पॅनिंग सबग्राफची डेफिनेशन पाहिली होती. त्याच्यानंतर लास्ट लेक्चरला आपण इंड्यूस सबग्राफची डेफिनेशन पाहिली होती. इंड्युस्ड व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ, त्यालाच इंड्यूस सबग्राफ म्हणतात. त्याच्यानंतर आपल्याला एज इंड्यूस सबग्राफची डेफिनेशन पाहिजे होती. म्हणजे यातली एक डेफिनेशन झाली होती आणि एक बाकी होती. आपण आता ती पाहू. इंड्यूस सबग्राफची डेफिनेशन काय होती, कुणाला आठवते? इंड्यूस सबग्राफची डेफिनेशन आठवते कुणाला? सबग्राफच आहेत. आपण स्पॅनिंग सबग्राफ पाहिला, व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ पाहिला, एज इंड्यूस सबग्राफ पाहिजे आहे. हे सबग्राफच आहे, म्हणजे त्याच ग्राफचा पार्ट आहे, पण त्याच्यात थोडेसे वेगवेगळ्या गोष्टी. आता स्पॅनिंग सबग्राफ मध्ये काय होतं, व्हर्टेक्सेस सगळे आहे असे न्यायचे स्पॅनिंग सबग्राफला, एजेस कमी करू शकता तुम्ही, ते होतं. इंड्यूस सबग्राफ मध्ये पण काय असणार आहे, काहीतरी तसंच असणार आहे. इंड्यूस सबग्राफ मध्ये काय असणार आहे, काहीतरी तसंच असणार आहे. आता पहा, मी डायरेक्ट याच्यावरूनच एक्सप्लेन करून सांगतो, याच्यावरून एक्झाम्पल वरून. आपण त्या टेक्निकल गोष्टीत नको जायला. हा जी हा ग्राफ आहे, एच हा त्याचा सबग्राफ आहे का सांगा बरं? आधी सबग्राफ असावाच लागेल ना. इंड्यूस सबग्राफ जर असायचा असेल तर हा सबग्राफ असावाच लागेल, आहे का? हो आहे. आता याला इंड्यूस सबग्राफ कधी म्हणता येईल? ज्यावेळेस तुम्ही या सबग्राफचे जे व्हर्टेक्स घेणार आहे, या सबग्राफचे व्हर्टेक्स कोणते कोणते सांगा बरं? V1, V2 आणि V3 हे या सबग्राफचे काय आहेत? व्हर्टेक्स आहेत. इंड्यूस्ड व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ, व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ म्हणजे काय की ह्या सबग्राफ मध्ये ह्याच ग्राफचे व्हर्टायसेस असतील, आहे का? आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, ह्या व्हर्टायसेसला जॉईंट करणारे जेवढ्या एजेस आहेत, जेवढ्या एजेस जी मध्ये आहेत, त्या सगळ्या एजेस या ग्राफ मध्ये यायला पाहिजे. असं जर झालं तर त्याला व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ म्हणतात. आता पहा, V2 आणि V3 ला जॉईन करणारी E5 एज आहे, ही या ग्राफ मध्ये आली. E3 आणि V1 ला जॉईन करणारी ही एज या ग्राफ मध्ये आहे, ही या ग्राफ मध्ये आली. V1 ला लूप आहे, तो आला. म्हणजे V1 आणि V2 च्या डिग्री तशाच राहील, डिग्री चेंज होऊ शकतात, पण V1 आणि V2 मध्ये ज्या एजेस आहेत, ह्या ग्राफ मध्ये ज्या एजेस ओरिजिनल ग्राफ मध्ये आहेत, त्या एजेस तसे झाले पाहिजे. V1 V2 आहे, ही आली, ज्या सगळ्या आल्या, त्याच्यामुळे हा व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ आलेला आहे. के हा येईल का व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ? पहा, के चे जे व्हर्टायसेस आहेत V1, V2 आणि V3 आहेत, बरोबर, याच्यातले आहेत. पहिली गोष्ट क्लिअर झाली. दुसरी गोष्ट काय आहे,
V1 V2 V3 ला जॉईन करणाऱ्या ज्या ज्या एजेस G मध्ये आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या एजेस ह्या K मध्ये आल्यात का? नाही. नाही सर. त्याच्यामुळं हा नॉट व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ. लक्षात आलं? हो सर. आता एज इंड्यूस सबग्राफचं काय असेल? एज इंड्यूस सबग्राफचं काय असेल? काय वाटतं? ग्राफ मध्ये पाहिजे. नाही, व्हर्टेक्स एक लक्षात घ्या. आता व्हर्टेक्स इंड्यूस मध्ये आपण काय केलं होतं की व्हर्टेक्स हे सबसेट घेतले होते. म्हणजे आधी व्हर्टेक्स घेतले होते. आधी काय केलं होतं? व्हर्टेक्स घेतले होते, मग एजचा प्रश्न काढला होता. आता मला एज सबग्राफ मध्ये काय करावं लागेल? बरोबर आहे, तुम्ही आधी सांगितलं ते. आधी मला कशाचा विचार करावा लागेल? एजचा विचार करावा लागेल. मग कशाचा विचार करावा लागेल? व्हर्टेक्सचा. मग कशाचा विचार करावा लागेल? व्हर्टेक्सचा. आता मी 2 उदाहरण सांगतो. एक असलेलं सांगतो आणि एक नसलेलं सांगतो. आता ही डेफिनेशन काय? मी एच आणि के च्या बाबतीत बोलतो. आता तुम्ही हे पाहू शकता की एच हा के चा सबग्राफ आहे. मग मी एच आणि के च्या बाबतीत बोलतो. जी नाही मध्ये आणत. आता आपण नंतर जी आणि के चं पण रिलेशन लावू. आता हा एच चा के हा एच चा सबग्राफ आहे. पहिली गोष्ट क्लिअर झाली. बरोबर, ती आवश्यकच आहे. दुसरी गोष्ट आवश्यक आहे काय? याच्यातून इकडे एज घ्यायच्या. याच्यातून इकडे काय करायचं? एज घ्यायच्या. याच्यातल्याच एज घ्यायच्या. व्हर्टेक्सचा नंतर विचार करायचा. मग याच्यात कोणती एज घेतली? E1 याच्यातल्याच एज घ्यायच्या मेन ग्राफच्या. E2 आणि E4 घ्यायची. ही एज घ्यायची. आता महत्वाची कंडिशन काय याच्यात? ह्या ज्या E1 E2 E4 ज्या एजेस घेतल्यात फक्त त्यांचेच आणि त्यांचेच इंड व्हर्टायसेस ह्या पुढच्या ग्राफ मध्ये घ्यायचे. E1 E2 E3 E1 E2 E4 यांचे आणि यांचेच व्हर्टायसेस कशात पाहिजे? या ग्राफ मध्ये पाहिजे. बरोबर. दुसरा जर व्हर्टायसेस आला तर त्याला एज इंड्यूस ग्राफ म्हणायचा नाही. मग हा आहे का एज इंड्यूस ग्राफ? पहा, E1 चे व्हर्टायसेस काय आहेत? कुठे गेला? V1 आला. V1 आहे याच्यातून याच्यात आलेला म्हणजे हा V1 याच्यात घ्यायचा. परत V2 या E2 चा काय इंड व्हर्टायसेस? V1 आणि V2. ऍटलिस्ट एक चेक करायची. हे आला V2 आला. V4 E4 चा V3 आला. हे असं आलं, त्याच्यामुळे हा एज इंड्यूस ग्राफ झाला. आता तुम्हाला आणखी कळलं नसणार आहे बऱ्याच जणांना. आता मी न घेतलेले एक्झाम्पल म्हणजे नसलेलं जर एक्झाम्पल जर सांगितलं ना मग तुमच्या लक्षात येईल. एखादी गोष्ट शिकायची म्हणलं ना त्याच्या दोन्ही पर्स्पेक्टिव्ह शिकायची, बरोबर पण आणि चुकीचा पण. त्यावेळेस ती गोष्ट म्हणजे रिअल लाईफ मध्ये पण त्यावेळेस ती गोष्ट खरी लक्षात येते आपल्या. नुसतं बरोबरच शिकणं काही म्हणजे तेवढे इफेक्टिव्ह नाही राहत माझ्या सेन्सने. प्रत्येकाची वेगवेगळी थिंकिंग असते. आता मी काय करतो, हे घेतो. E1 E1 E4 V3 E2. आता मला सांगा बरं, याला HKHM नाव देतो. त्या ग्राफला नाव काय देतो? M नाव देतो. आता M हा H चा एज इंड्यूस सबग्राफ आहे का? नाही. का नाही? पहिली गोष्ट नाही सर. एज घ्यायच्या. एज सबसेट कोणत्या घेऊ शकता? याच्यातल्या कोणत्या एज घेतल्यात? E1 आणि E4 एज घेतली. याच्यातल्या कोणत्या घेतल्यात? E1 आणि E4 एज घेतल्यात. बरोबर. E1 आणि E4 ह्या दोन एजेस घेतल्यात. आणि ह्या व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ मध्ये एज घेताना कोणत्या घ्यायच्या? की ह्या एजच्या अटॅच असलेल्या म्हणजे ह्या एजचे एंड व्हर्टायसेसच घ्यायचे. ह्या एजचे एंड व्हर्टायसेस कोणते? V1. ह्या E4 चे एंड व्हर्टायसेस कोणते? V1 आणि V3. तर ह्या एज इंड्यूस सबग्राफ मध्ये फक्त काय करायचं असतं? ह्या याच्याच एंड व्हर्टायसेस घ्यायचे असतात. याच्यात एंड व्हर्टायसेस आहेत का ह्या फक्त? नाही, याच्यात V2 पण आहे. त्याच्यामुळे M इज नॉट एज इंड्यूस सबग्राफ ऑफ H. आता लक्षात आली डेफिनेशन? हो ज्यावेळेस मी पहिली डेफिनेशन सांगितली ना त्यावेळेस तुम्हाला नव्हतीच कळाली. जवळजवळ भरपूर जणांना नसन कळाली की नेमकं काय सांगतायत. पण ज्यावेळेस नसलेलं एखादं उदाहरण दिलं ना त्यावेळेस चटकन लक्षात येतं.
इथे येऊन हे शिकायचं असतं. म्हणजे लेक्चर कशासाठी करायचे असतात तर याच गोष्टीसाठी करायचे असतात की वेगवेगळ्या प्रकारे विचार करायला शिकतो माणूस. विषय तर काय कुठेही शिकता येतो. तुम्ही युट्यूबवर लावून शिकता येईल विषय. पण वेगवेगळ्या अँगलने विचार करावा लागतो. आता हाच जर मी युट्यूबवर व्हिडिओ बनवला असता ना आजचा, तर हा किती वेळात झाला असता? 25 मिनिटात झाला असता. लय तर लय म्हणजे जास्तीत जास्त 25 मिनिटात झाला असता. मग तुमच्या येणाऱ्या समस्या, तुमच्याकडून येणारे उत्तर हे डिस्कस होतं. माझ्या काही करेक्शन क्लिअर होतात. म्हणजे तुम्ही लेक्चर केल्याचा मला पण फायदा होतो आणि तुम्हाला पण फायदा होतो असं मला वाटतं. हो. आयसोमॉर्फिझम ऑफ ग्राफ हे उद्या पाहू आपण उद्याच्या लेक्चरला. उद्या आपलं 9:50 लाच होईल लेक्चर. काय अडचण असली तर उद्या विचारा. लेफ्ट नका हो, मला फक्त अटेंडन्सचा स्क्रीनशॉट काढून द्या. काय आपल्याकडे 2 मिनिट. कोणाला काय विचारायचं असलं, अडचण असली तर सांगा. उद्यापासून मी कधीही स्क्रीनशॉट काढू शकतो बरं का मधीच लेक्चरच्या. बरेच लोक काय करतात लेक्चरच्या शेवटी येतात. जे त्यावेळेस लेक्चरला अवेलेबल असतील त्यांचीच अटेंडन्स लागेल. काय कोणाची आणखी अडचण? 1 मिनिट आहे.